श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला दत्त जयंती निमित्त महाराजांची उच्च कोटीची सेवा कोणती आहे आणि ते आपल्याला करायला पाहिजे ते सांगणार आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा स्वामी महाराजांची कोणती अशी उच्च कोटीची सेवा आहे जी आपल्याला करायला पाहिजे हे सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष हा महिना अतिशय शुभ आणि मंगलमय महिना आहे. या महिन्यात माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी अनेक व्रत वैकल्य केली जातात. माता लक्ष्मीचीही आपल्यावरती त्यामुळे कृपा होते. आता मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही गुरुवारपासून आपण स्वामी महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा करणार आहोत. कोणती सेवा करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याशिवाय या महिन्यात दत्त जयंती आहे, म्हणून दत्त जयंती निमित्त स्वामी महाराजांची कोणती अशी सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा आपल्याला आली आहे केंद्रातून. तर ती कोणती सेवा आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर श्री स्वामी चरित्र सारामृतचे पारायण आपल्याला या दत्त जयंती निमित्त आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगणार आहे मी की माझा या पारायणाचा अनुभव. मी स्वामी चरित्र सारामृतचे 108 पारायण केलेले आहेत आणि माझा अनुभव असा आहे की माझ्याही आयुष्यामध्ये जसे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतात तसेच प्रॉब्लेम्स होते, थोडीफार संकट होती, एक काम माझं मनासारखं होत नव्हतं, अडथळे तर इतके होते. आणि त्यातच मला गुरुमौलींनी सांगितलं होतं की तू स्वामी चरित्र सारामृतचे 108 पारायण कर, तुझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटतील. मी गुरुमौलींनी सांगितलं तसंच 108 पारायणाला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगते अगदी आठवडाभरातच महाराजांनी चमत्कार दाखवायला सुरुवात केली. खूप फरक पडला. पूर्ण अशा समस्या सुटल्या नाहीत पण बऱ्याच अंशी फरक पडत गेला. या अगोदर सुद्धा आम्ही खूप सारे सेवा केल्या होत्या. पारायण तर मी नेहमीच करत होते स्वामी चरित्र सारामृतचीही, पण 108 पारायण अशी संकल्प करून कधीच केली नव्हती. आणि जसे मी 108 पारायणाला सुरुवात केली तसं माझ्या दिव्यातही फुल तयार व्हायला लागले. म्हणजे अगदी रोज म्हणजे दिवसाआड माझ्या दिव्यात फुल तयार होत होते. जीवनात खूप सारे असे लक्षणीय बदल झाले. आणि ह्याच कालावधीमध्ये काय झालं तर बघा, आमच्या इथे अक्कलकोटवरून महाराजांच्या पादुका आल्या होत्या, म्हणजे आमच्या शेजारी, आणि मला त्या पादुकांचं दर्शनही झालं. चोळप्पा महाराज आहेत ना, त्यांचे वंशज, त्यांचीही मला म्हणजे त्यांनाही भेटण्याची संधी मला मिळाली. तर अशा प्रकारे या 108 पारायणामध्ये स्वामी महाराजांनी म्हणजे माझ्याकडे ही सेवा करून घेतली. अडथळे सुद्धा खूप आले पारायण कालामध्ये. सूतक सुद्धा लागलेलं. त्या सूतक झालं, 13 दिवसांचं सूतक होतं. ते सूतक झाल्यावरती पुन्हा मग मी माझ्या पारायणाला सुरुवात केली. पण महाराजांनी माझ्याकडून हे 108 पारायण पूर्ण करून घेतले. उद्यापन सुद्धा मी केलं आणि त्याने खूप छान असा फरक माझ्या आयुष्यामध्ये पडलेला आहे. तर आता पाहूयात आपण की हे जे पारायण आहे, आपण ही जी सेवा आपल्याला करायची आहे ती आपल्याला कशी करायची आहे. तर बघा, आता चालू आहे मार्गशीर्ष महिना. तर तुम्ही मार्गशीर्षच्या कोणत्याही एका गुरुवारपासून तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे या पोथीचे पारायण तुम्ही करू शकता. आणि कोणत्याही गुरुवारी तुम्हाला करायचं नसेल तर बघा, दत्त जयंती निमित्त तुम्ही 5, 7, 11, 21 आणि 108 पारायणाचा संकल्प करून तुम्ही पारायण करू शकता. हरकत नाही. बघा, तुम्हाला 108 पारायण करायला जमणार नाही, हरकत नाही. तुम्ही 5 पारायण केली तरीही तुम्हाला तेवढंच फळ मिळेल. असं नाही की तुम्ही 108 पारायण केली की तुम्हाला जास्त फळ मिळेल, असं काही नाहीये. तुम्ही 5 पारायण केली, तुम्ही 7 पारायण केली, तुम्ही 11 पारायण केली तरीही तुम्हाला तितकंच फळ मिळेल. असं नसतं की तुम्ही किती सेवा केली ते महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही ती सेवा किती मनापासून केली
ते महत्त्वाचं आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर पारायणाच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर संकल्प करायचा आहे. कारण की संकल्पाशिवाय कोणतीही सेवा ही पूर्ण होत नाही. तर संकल्पामध्ये तुम्हाला काय, तुमचं नाव बोलायचं आहे, तुम्हाला तुमचं गोत्र बोलायचं आहे. तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर तुम्हाला काश्यप म्हणायचं आहे. तुम्ही किती पारायण करणार आहात आणि तुमची इच्छा, म्हणजे तुम्ही कोणत्या इच्छेसाठी पारायण करणार आहात, ती इच्छा तुम्हाला संकल्पामध्ये बोलायची आहे. त्यानंतर तुम्हाला आता पारायण करायचं आहे, तर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा असलाच पाहिजे. फोटो असेल तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि अष्टगंध आणि हिना अत्तर तुम्हाला लावायचं आहे. आता मूर्ती असेल तर बघा, तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता बघा, पारायणाचा पहिला दिवस आहे आणि महाराजांची मूर्ती आहे, तर तुम्हाला मूर्तीवरती अभिषेक हा करायचाच आहे. थोडासा वेळ लागेल, पण तुम्ही अभिषेक कराच. तर बघा, तुम्ही पंचामृतने अभिषेक करू शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं अष्टगंध टाकून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही जल अभिषेकही करू शकता. आता जे मी तुम्हाला स्तोत्र सांगणार आहे, ते स्तोत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्ही 1 वेळा करा, 11 वेळा ते स्तोत्र म्हणा, काही हरकत नाही आहे, पण तरीही तुम्ही अभिषेक करूनच या सेवेला सुरुवात करा. तर बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला म्हणायचं आहे अथर्व शीर्ष, श्री सूक्त, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, रामरक्षा, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा नरवाणो मंत्र. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे स्तोत्र म्हणूनच अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तर महाराजांची मूर्ती आहे, त्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि महाराजांचं आवडतं हिना अत्तर लावायचं आहे. दिवा बघा, आता दिवा तुम्हाला अगोदरच प्रज्वलित करायचा आहे, दिवा आणि अगरबत्ती. कारण की माहीतच आहे तुम्हाला की अग्नीच्या साक्षीने केलेली कोणतीही सेवा ही नेहमी फलद्रूप होत असते. त्याच्यामुळे दिवा आणि अगरबत्ती तुम्हाला अगोदरच लावायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, महाराजांना वस्त्र अलंकार तुम्हाला घालायचा आहे आणि महाराजांना तुम्हाला खडी साखरेचं नैवेद्य ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत या पोथीची पूजा करायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे. आता बघा, पारायण काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे आणि तुम्ही घरात जे काही नैवेद्य तुम्ही बनवाल, तो नैवेद्य तुम्हाला 2 वेळा महाराजांना दाखवायचा आहे. नियम असे जास्त नाही आहेत, फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज आहे, मांसाहार मद्यपान तुम्हाला वर्ज आहे. आता बघा, पोथी सुरू असताना तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मध्येच उठायचं नाही आहे. शक्यतो तुम्हाला काय करायचं, तर एकाच बैठकीत त्या पोथीचा पारायण करायचा आहे. 21 अध्याय असतात, 21 अध्याय तुम्हाला म्हणायचं म्हणजे 1 पाठ होतो. बरं, आता फक्त पोथीचंच पारायण करायचं का, तर नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, ही सेवा करताना तुम्ही अजिबात शॉर्टकट म्हणजे मारूच नका. तुम्ही पूर्ण सेवा करा. तुम्ही 5 दिवस करा, पण तुम्ही पूर्ण सेवा करा. तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, 21 तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, 21 अध्याय म्हणजे 1 पाठ तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे ह्या 3 सेवा आहेत, ह्या तुम्हाला करायच्या आहेत. तुम्ही 5 दिवसांची सेवा करणार आहात, 7 दिवसांची करणार आहात, 11, 21 तुम्हाला हे सगळं म्हणायचं आहे. 1 पाठ, त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि पारायण काळात तुम्हाला काय करायचं आहे, तर अगरबत्ती आहे, त्या अगरबत्तीची दीक्षा आहे, ती तुम्हाला एका डब्यात तुम्हाला ती जमा करून ठेवायची आहे. कधी पुढे तुम्ही कधी म्हणजे आजारी असाल, कधी म्हणजे तुमचं मन पैचन असेल, त्यावेळेस तुम्हाला ती म्हणजे आहे ना रक्षा तुम्हाला वापरायची आहे. पाण्याने भरलेला ग्लास म्हणजे भरून घ्यायचा आहे आणि पारायण झाल्यानंतर ते तीर्थ तुम्ही घरातल्या सगळ्यांनी तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे.
अशा आणि त्यानंतर तुळशीच्या पानांनी जे तीर्थ आहे ते तुम्हाला सगळ्या घरात शिंपडायचं आहे। ही अशी सेवा आहे। बघा, महाराजांची ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। ही सेवा तुम्ही मनापासून कराल तर बघा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करतील। संततीबद्दल समस्या असतील किंवा नोकरीसाठी असेल, विवाहासाठी, आर्थिक अडचण, जे काही प्रॉब्लेम्स असतील, महाराज ते नक्की म्हणजे सेवेने ना महाराजांच्या हे जे स्वामी चरित्र सारामृत आहे ना, खरंच ही पोथी आहे ना, ही खूपच प्रभावशाली पोथी आहे। म्हणजे या पोथीच्या फक्त पठण केल्यामुळे सुद्धा आपल्या घराचे अनेक दोष निघून जाण्यास मदत होते। हा माझा पर्सनली अनुभव आहे। आणि तुम्ही फक्त ही सेवा आहे ना ती अगदी मनापासून करा। बघा, महाराज ना तुमच्या या सेवेचे तुम्हाला नक्कीच शुभफळ देतील। तुम्ही दत्त जयंती निमित्त किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही हा सेवा करा, कमी करा, 5 दिवसांची करा, पण नक्कीच करा। महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।